मग कोणत्या वेळी तुम्ही असा निर्णय घेता की नाही आता हा जॉईंट रिप्लेस करायला हवा? आता हिपमध्ये जेव्हा दे कम डाऊन, त्याला काही क्रायटेरिया आहेत की त्याचं कार्टिलेज पूर्ण गेलं आहे, जे वंगण गेलेलं असतं ते पूर्ण, आणि स्टिफनेस आलेला आहे. म्हणजे ही ऑर शी इज मूव्हिंग हर स्पाईन विथ इट, म्हणजे ते स्टिफ झालेले आहेत पूर्ण. जॉग ऑफ मुवमेंट्स पण नाही आहेत त्यावेळेस. आणि एक्सरे इज वन ऑफ द मेजर थिंग्स. आता बरेचसे लोक आम्हाला आमच्याकडे देर इज अ ग्रेड 3 अँड ग्रेड 4. ग्रेड 3मध्ये जेव्हा पेशंट्स येतात त्यांना सिव्हिअर पेन असतं, पण मुवमेंट छान असतात. ओके. त्यांना मांडी घालता येते सगळं, पण पेन म्हणजे सर मला पेन आहे माझ्या आणि आय एम नॉट एबल टू बेअर इट, ऑर आय एम एबल टू बेअर इट बट इट्स नॉट गुड. तुमची सेन्सिटिव्हिटी हिशोबाने आहे. सो हिअर आर वी डिसाईड. आता हे जे मॉडर्न मेडिसिन आलं आहे, जर आपण आज म्हणजे बहुतेक ते डिस्कस करू की काय फरक होतो जो स्टिफ माणूस आलेला असतो लेट आणि हा जो लवकर आलेला असतो. नीमध्ये पण 8 वर्षापासून दुखतं आहे, पूर्ण गुडघा वाकडा तिकडा झाला आहे. तर आता मॉडर्न मेडिसिन कुठे फोकस्ड आहे, इज टू सेव्ह. जसं अँजिओप्लास्टी आली आहे, दॅट वर्ड प्लास्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तसंच आम्ही आता आर्थोप्लास्टी करतो आणि रिप्लेसमेंट पण करतो. तर आर्थोप्लास्टीमध्ये what is the difference is we will be saving almost every muscle, almost every ligament in the knee and the hip. So that is my specialty. So if we come in grade 3 आणि 3+, जेव्हा मुवमेंट्स आहेत, पेन आहे, एक्सरेमध्ये खूप चेंजेस नाही आहेत पण खराब झालं म्हणजे ऑपरेबल लेवलला आलेलं आहे, तर एक्सरेजमध्ये आपल्याला ते कळतं. त्यावेळेस जेव्हा केलं तर सुपरपाथ नावाची आम्ही अप्रोच घेतो, म्हणजे मसल स्पेअरिंग अप्रोच. तो 2-2.5 इंचात मी हिप रिप्लेसमेंट करतो. आणि नाव वी हॅव गॉट द कट असतो का लॅप्रोस्कोप? कट असतो. कट. नॅचरल हिप रिप्लेसमेंट इज अराउंड 18 इंचेस 30 इंचेस, आणि तो 1 डायमेन्शनमध्ये होत होतो. आजपर्यंत जे हिप रिप्लेसमेंट होत होता की इट वॉज अ मॉर्बिड, सगळं खराब झालं का आता आमच्याकडे या, आम्ही हिप रिप्लेस करू, आपल्याला प्लास्टिक करायची. सो व्हॉट वी विल बी डुईंग इज रोबोट्स आलेत. सो व्हॉट हॅपन्स, रोबो जो आलेले आहेत, आय एम डुईंग रोबोटिक्स फॉर द लास्ट 14 years. सो रोबो आला. व्हॉट वॉज रोबो? इट वॉज नॉट आयर्न मॅन. कॉम्प्युटर्स. लोकांना वाटतं रोबोटिक सर्जरी म्हणजे काहीतरी एकदम फॅन्सी आहे, तो रोबोट करतोय. हे डॉक्टर बाहेर बसून आपलं काहीतरी, म्हणजे डॉक्टर नक्की करतो का रोबोट करतो? बापरे नको. अजूनही आपल्याला आहे ना ते की डॉक्टर स्वतः आपल्या हाताने केलं की ते जास्त प्रश्न आधी यायचा. हो की नाही? अजूनही लोकांना वाटतं रोबो इज लाईक ऑटो पायलट. तो काय लँड नाही करत, तो काय थिंकिंग त्याचं नसतं. त्याला काय, तो काय करतो, पायलटला अल्टिट्यूड दाखवतो, एअर प्रेशर दाखवतो, तो दाखवतो विंड किती आहे, रनवे कुठे आहे, ऑल दॅट स्टफ. इफ एक्झॅक्टली सिमिलर सर्जरीजमध्ये की जेव्हा हा माणूस आला की इनिशियली इट स्टार्टेड विथ नॅव्हिगेशन की बाबा याचे अँगल्स काय असतात. इट वॉज 1 डायमेन्शनल, जे आपल्या डोळ्याला जे दिसत नाही, जे आपल्याला दिसत नाही. की आता नॅचरली आपल्याला एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्यायचं तर कुठल्याही मूवीमध्ये गेलं आणि टर्मिनेटर बघितलं तर रोबो इज शूटिंग लाईक दिस, अँड वी हॅव टू टेक दॅट अँगल बिकॉज आपल्या डोळ्याला नॅचरली 16-20 डिग्रीज एक डेफिसिट आहे. वी हॅव अ ब्लाइंड स्पॉट ऑल्सो. तर ते सगळं मॉडिफाय करत 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 आता त्याला हॅप्टिक आर्म्स आलेत. हॅप्टिक आर्म इज अ हँडल विच हेल्प्स मी ॲज अ सेकंड असिस्टंट. So that is one robo that we have got in Jahangir now. It's known as the Mako Robo version 2. येऊ त्याच्यावर. तर रोबोटिक्समध्ये आम्ही आता जर तो 3rd ग्रेडचा पेशंट आला, त्याला काय हवं आहे, हा मूलभूत प्रश्न आहे मॅडम, की पेशंटला काय हवं आहे, हा कुठला डॉक्टर विचारतो का, तुला काय हवं आहे? पेशंटला काय, पेशंट म्हणणार मला माझ्या गुडघेदुखी माझी घालवा. हा सामाजिक प्रश्न आहे. हां, तुम्हाला काय हवं आहे की सर मला 10 वर्षाआधी जसं होतो तसं व्हायचं आहे. त्यामध्ये मग आपण आता मी त्या लेवलला गेलो आहे की आय एम डुईंग. तर मग 2D रोबोज आले, 3D आले. तर त्या 3Dमध्ये काय होतं, रोबोटिक्समध्ये नाही, पण पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी जेव्हा तुम्ही रोबोटिक करत नव्हता त्याच्यावरनं तुम्ही रोबोटिकवर का शिफ्ट झाला? तेच तसाच येतोय की त्यामध्ये हाच मूलभूत प्रश्न की पेशंटला काय हवं आहे, पेशंटला काय हवं आहे, माझ्या देशाला काय हवं आहे, आपल्याला काय हवं आहे, खाली बसायचं आहे,
जॉईंट रिप्लेसमेंट नंतर खाली बसता येत नाहीये. हो, येतं का बसता? मला असं ह्या कधी लोकांना वाटतं. भीती वाटते की सर्जरी झाली तर यार मी नाचेल का, मला सायकल चालवता येईल का, आम्हालाही प्रश्न होता. आणि वेन वी वे ट्रेनिंग, वर्ल्ड वॉज ट्रेनिंग, 130 कंट्रीजचा प्रॉब्लेम आहे. एव्हरीबडी इज थिंकिंग, सी डॉक्टर्स ऑल्सो ह्युमन बिंग ॲट द एंड ऑफ द डे. मी डान्स करू शकेन का, मला फुटबॉल खेळता येईल का. जॉईंट रिप्लेसमेंट तेव्हा सो आय एम प्रॅक्टिसिंग सिन्स लास्ट नियर अबाउट 20 years नाव, बट माझ्या आधी जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट 40 वर्ष आधी सुरू झाली आहे, तेव्हा इट वॉज की पूर्ण खराब झालं आहे, पूर्ण बदलून टाकायचं आणि बाबा चालेल. पण नॅचरली वी आर ह्युमन्स, आपल्याला अजून हवं आहे, अजून इंजिनियर्स. मग इंजिनिअरिंग आणि मेडिसिनचं जे मॅरेज सुरू झालं, MRI झाले, प्लास्टी झाल्या, ॲनॅटॉमिकल स्टडीज सुरू झाले. जेव्हा पिक्सार आलं, 3D 4D स्टडीज व्हायला लागले की रे आपला गुडघा ना हिंज नाही आहे, आपला हिप हिंज जॉईंट नाही, म्हणजे असं नाही आहे, इट इज रोटेटिंग. चढताना वेगळं आहे, उतरताना वेगळं आहे, बसताना वेगळं आहे, त्या डिझाईन्स यायला लागल्या. इंजिनियर स्टार्टेड मेकिंग द पार्ट्स दॅट वे. आणि दोज आर द टाईम वेन वी एंटर्ड. पण ते टाकायला वी नीड गॅजेट्स. तेव्हा कॉम्प्युटर्स वेअर, सो कॉम्प्युटर स्टार्टेड हेल्पिंग इन डिझायनिंग, इन प्लेसिंग. मग ते 1 dimension आलं, मग अजून 2nd dimensions आलं आहे, मग 3D आलं. सो लास्ट कपल ऑफ इयर्स आम्ही 3D रोबोटिक्स वापरत होतो, आता 4D आलं आहे. आणि आता टाकायला पण हँड्स आलेत. सो बेसिकली रोबोटिक्स इन मेडिसिन इज प्लॅनिंग, अंडरस्टँडिंग युअर बॉडी द वे यू आर, जे मला दिसत नाही. एक एक्सरे 1D बघितला, प्रत्येकाचं मसल्स वेगळे आहेत, ते रोबो आम्हाला, प्रत्येकाचे अँगल्स वेगळे आहेत, प्रत्येकाचा उभं राहायचा. आणि AI आल्यामुळे आम्ही सिम्युलेट करतो सर्जरी आता. सो वाय आय मूव्ह टुवर्ड्स इट इज पेशंटला काय हवं आहे हा प्रश्न, की मी याला खाली बसू शकीन का. आणि जर खाली बसला, त्याप्रमाणे तुमचं हे बदलते का ट्रीटमेंट. हो. सो दॅट्स वेअर फंक्शनल अलाइनमेंट जो आता वर्ड आम्ही वापरतोय अँड वी आर गेटिंग व्हेरी सक्सेसफुल ऑन इट. सो पेशंटला खाली बसता येईल, कारण बसला तर ते इम्प्लांट खराब होईल का, होईल हा प्रश्न होता काही वर्षाआधी. सो वाय आय मूव्ह टुवर्ड्स रोबोटिक्स. सो हा आन्सर करत करत ओव्हर दीज इयर्स वी स्टार्टेड. सो चांगली डिझाईन आहे, पण ती चांगली बसते का. क्वांटिफिकेशन कुठे होतं मॅडम, मला वाटतंय चांगली सर्जरी झाली, पेशंट खुश आहे का. एक्सरे सुंदर आहे, पण ती आजी किंवा ती मावशी घरची कामं करते का, तिला तर ते हवं आहे, ती वेळेत पण आलेली आहे, तिने सगळं आपलं ऐकलं पण आहे. पण चांगली सर्जरी म्हणजे काय, फक्त इन्फेक्शन नाही, फक्त टाके छान दिसत आहेत, एक्सरे छान दिसतो आहे, की पेशंट खुश आहे. आणि क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स जेव्हा त्यात ओतायला लागलो, तो इन्ग्रेडियंट ओतायला लागलो आपण. अँड सम पीपल लाईक अस की अजून काहीतरी चांगलं दिलं पाहिजे. इट इज लाईक अन आर्ट, की नेक्स्ट लाईक अन आर्टिस्ट, की नेक्स्ट मूवी माझी आय वुड डू बेटर अँड बेटर. अँड व्हॉट इज बेटर इज पेशंट सॅटिस्फॅक्शन इंडेक्स. पेशंटला काही पडलेलं नसतं, त्याला काय डायग्नोसिस आहे, डॉक्टर मला प्रचंड दुखतं आहे आणि मला कळलं आहे. सो नाव आय हॅव अ टीम वेअर वी गिव्ह 40-45 minutes टू द पेशंट टू एक्सप्लेन की तुला काय झालं आहे बाबा. वी शुड बी इन द सेम पेज. हे एव्हियन आहे म्हणजे काय आहे. सो मी पूर्ण माझ्या OPDमध्ये जहांगीरला ऑडिओ व्हिज्युअल्स बनवले, की त्याला पहिले समजून सांगतो, जे अमेरिकेत होतं, की तुला हे आहे, तू ये कधी पण, मी जॉईंट रिप्लेसमेंट करतो, मी भगवान आहे. आणि ते दिवस गेले आणि त्याला कळतं. देन वी कम ऑन द सेम पेज. तुला काय हवं आहे, सर मी टेनिस खेळतो, मी बाईक चालवतो आणि मी नेव्ही प्रोफेशनल आहे. ओके, दिस इज अ टाईम माय फ्रेंड. आपल्याला मग मेटलर्जिस्ट चूज करतो, सेरॅमिक्स आलेले आहेत, मसल सेविंग प्रोसिजर्स आलेले आहेत, की ड्यूड तू आत्ता केलंस, आय विल बी गिविंग दिस ऑल द ॲक्टिव्हिटीज, नो रिस्ट्रिक्शन्स. किती वर्ष आणि 10-15-20 नाव मॅडम, लेट अस गो देअर नाव. आता सो वाय वी आर स्टील देअर, की आपण का आलो तिकडे, इज आय एम फाइंडिंग द मॉडर्न रोबोटिक्स जो मेको आता आमच्याकडे आला आहे. इट्स वेर आर फ्यू मशीन्स इन द वर्ल्ड दॅट वी हॅव, अँड लकीली जहांगीरला ते आलं आहे. अँड सिन्स आय हॅव नियर अबाउट 14 years ऑफ एक्सपिरियन्स इन रोबोटिक्स, वी हॅव मूव्ड टुवर्ड्स इट. आता F1मध्ये बसलो आहे आम्ही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.